एकीकडे महायुतीत नवा भिडू सहभागी करण्यासंदर्भात दिल्लीपर्यंत जोर बैठकांचं सत्र सुरू आहे। मात्र दुसरीकडे इथे राज्यात महायुतीत कोंडी सापडली। म्हाड्यातून जाहीर उमेदवारी भाजपची डोकेदुखी वाढवते। त्यासाठी मुंबईत बैठकांचं सत्र रंगलंय, तर तिकडे म्हाड्यात दोन्ही गटांनी आपापल्या तलवारी परजायला सुरुवात केली। पाहूया। महायुतीत पडला माढ्याचा तिढा। माढ्यातली नाराजी, महायुतीची डोकेदुखी। भाजपनं रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने माढा मतदारसंघातील भाजपचे मोहिते पाटील आणि फलटणचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले रामराजे निंबाळकर यांची नाराजी निर्माण झाली। रविवारी अकलूजमध्ये शेकापचे जयंत पाटील यांनी अचानक मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्याशी बैठक घेतल्याने महायुतीचे नेते चांगलेच पेचात सापडले आहेत। त्यानंतर महायुतीकडून या नाराजी नाट्यावर पडदा पाडण्यासाठी मुंबईत प्रयत्न सुरू झाले। मुंबईत अजित पवारांचा देवगिरी बंगला आणि फडणवीसांचा सागर बंगल्यावर बैठका झाल्या। सकाळी रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर यांची फडणवीस आणि अजित पवारांसह बैठक झाली। बैठकीला खासदार रणजित निंबाळकर, जयकुमार गोरे, श्रीकांत भारतीयही उपस्थित होते। बैठकीत अर्धा तास चर्चा केल्यानंतर अजित पवार देवगिरी निवासस्थानी माघारी परतले। रामराजेंना सोडण्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकरही बाहेर आले। माळशिरस विधानसभा मतदारसंघातले वजनदार नेते उत्तमराव जानकरही सागर निवासस्थानी पोहोचले। सागर निवासस्थानी उत्तमराव जानकर, रणजितसिंह निंबाळकर, श्रीकांत भारतीय, जयकुमार गोरे यांची फडणवीसांशी पुन्हा बैठक झाली। एव्हरीथिंग इज ओके। माढामध्ये डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होते आहे आणि माढामध्ये जे थोडेफार दूर गेलेले साहेबांपासूनचे लोक एकत्र येण्याचं प्रक्रिया मोठ्या प्रमाणात आज माढा मतदारसंघात सुरू आहे। अकलूजकर मोहिते कुटुंब राहिलं आणि आमच्या सांगोल्याचं आमचं 1.5 लाख मतदान आहे ते एकत्र राहिलं तर निकाल एकतर्फी राहील। एकीकडे भाजप नेते ऑल इज वेल सांगत असले तरी दुसरीकडे कार्यकर्त्यांशी बोलून 2 दिवसात निर्णय घेऊ असं रामराजे निंबाळकर यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे। दरम्यान माढ्यातल्या नाराजीनंतर रणजितसिंह निंबाळकर यांनीही कालपासून मतदारसंघात बैठकांचं सत्र सुरू केलंय। ऑगस्ट 2023 या दिवशी शरद पवारांनी अकलूज इथे विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतल्यानंतर मोहिते पाटील वेगळा विचार करत असल्याच्या चर्चा मतदारसंघात रंगल्या आहेत। धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघात दौरे सुरू केलेत। यावर्षी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा चंगच धैर्यशील यांनी बांधल्याचं दिसतंय। एकीकडे कार्यकर्त्यांचा तुतारी हाती घेण्याचा कितीही आग्रह असला तरी धैर्यशील यांनी भाजप सोडण्याबाबत अजून भूमिका घेतलेली नाही। त्यातच आता खुद्द पवारांनी माढा, सातारा आणि पुणे या मतदारसंघातून लोकसभा लढवावी असा आग्रह कार्यकर्ते करू लागले। मात्र पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये आपण निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं। दरम्यान भाजपमध्ये येऊन मोहिते पाटील यांची अडचण झाली असा टोला सुशीलकुमार शिंदेंनी लगावलाय। माढ्यातून ते मागणी करतायत, त्यांना मिळाली नाही जागा, काय वाटतंय ते तुतारी हाती घेतील का? त्यांचं सांगता येत नाही मला, परंतु त्या बिचाऱ्यांची अडचण झाली आहे आजकाल। ते शेवटपर्यंत असं ताणून धरतात असा त्यांचा अनुभव आहे आणि शेवटी ते त्यांचा विचार ते सांगतात। आता निंबाळकर यांच्याशी मुंबईत चर्चा झाल्यावर मोहिते पाटलांशीही भाजप नेते चर्चा करणार आहेत अशी माहिती समोर येते। माढ्यानं आता महायुतीचा तिढा वाढवलाय। निंबाळकर आणि मोहिते पाटील या 2 तालेवार घराण्याच्या दबावाला बळी पडत भाजपवर उमेदवार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला तर देशात चुकीचा संदेश जाईल आणि हे होऊ द्यायचं नसेल तर मोहिते पाटील आणि निंबाळकर यांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान भाजप नेतृत्वासमोर असेल। रामराजे 2 दिवसात आपली भूमिका जाहीर करतील, तोवर मोहिते पाटलांची समजूत भाजप कशी काढणार? त्यातच अकलूजच्या बंडाला शरद पवारांकडून दारुगोळा पोहोचला असेल तर भाजप संकटात आहे हे मात्र नक्की।
पंढरपूरहून सुनील दिवाणसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.